In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारा व पौष्टिक ही असा पदार्थ आणि त्याचे नाव आहे डिंक लाडू. तर प्रत्येकाला डिंक लाडू बनवणे म्हणजे खूप अवघड गोष्ट वाटते. तर आता या रेसिपी मधून आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होईल व आपल्याला पटकन बनवता येईल. तर चला पाहूया कसे बनवायचे ते. तर या ठिकाणी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो किसलेले खोबरे घेतलेले आहेत, तर 250 ग्रॅम इतका डिंक घेतलेला आहे, काळे मनुके घ्यायचे आहेत व 100 ग्रॅम बदाम घ्यायचे आहेत, त्याचबरोबर 100 ग्रॅम काजूही घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल असेल तर जायफळ, वेलची आणि केशर घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी काळी खारीक घेतलेली आहे अर्धा किलो. आता इतके साहित्य घेतल्यानंतर आपण झटपट करायला घेऊया. तर या ठिकाणी अगदी 2 चमचे तुपामध्ये आपण किसलेले खोबरे भाजून घेणार आहोत. अगदी पटपट भाजून घ्यायचे आहे, नाहीतर आपले खोबरे करपू लागते. तर फ्रेंड्स, जर आपल्याला खोबरे किसण्याचा कंटाळा येत असेल किंवा त्याच्यामुळे लाडू करणे लांबणीवर पडत असतील तर हा सहज दुकानात किसलेले खोबरे मिळते आणि उत्तम क्वालिटीचा खोबरे मिळते. तर आता खोबरे छान भाजून झालेले आहे. तर अजून थोडंसं तूप वाढवून आता डिंक थोडा थोडा करून तळून घेणार आहे. या ठिकाणी मी कढईवर तूप टाकलेले नाही, अगदी जेवढं लागेल तेवढंच तूप यामध्ये टाकलेले आहे. जास्त तूप यामध्ये वापरले तर ते शोषून घेते, त्यामुळे थोडे करूनच तूप आपण वापरायचे आहे. जास्त तुपाचा वापर नाही करायचा आहे. कमी तुपामध्ये हे खूप छान लाडू तयार होतात. तर अशा प्रकारे सगळा डिंक तळून घ्यायचा आहे. आता बरेच जण हा डिंक तळल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतात. तर या ठिकाणी मी असाच लाडूमध्ये वापरणार आहे. असाच वापरल्यामुळे अगदी छान क्रंची असा आपला लाडू तयार होतो. त्याचप्रमाणे आपण थोडंसं तूप टाकून बदामही छान भाजून घेणार आहोत. बरेच जण हे सगळे पदार्थ अगदी तळून घेतात. अगदी थोडंसं तूप टाकूनही आपण कमी तुपामध्ये मस्त असे डिंक लाडू तयार करू शकतो. ज्याप्रमाणे बदाम आपण तळून घेतलेले आहे त्याच पद्धतीने अगदी थोड्याशा तुपामध्ये आपण काजूही तळून घेणार आहोत. तळून घेतल्यानंतर वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने हे यामध्ये थोडंसं पिस्ता ही टाकलेला आहे. जर आपल्याकडे पिस्ता अवेलेबल नसेल तर नाही टाकला तरीही चालू शकतो. तर पिस्ता आणि काजू हे एकत्रच छान भाजून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा खोबरं किसणे, खारीक फोडणे यामुळे आपण लाडू बनवणे टाळतो. तर या ठिकाणी मी जे खारकीचे काप मिळतात बाजारामध्ये व ते सहजच उपलब्ध होतात, अशा पद्धतीने जे चांगल्या क्वालिटीचे आहे ते विकत आणायचे आहे. त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि करायलाही उत्साह निर्माण होतो. तर आता या ठिकाणी आपण काजूही छान भाजून घेतलेले आहे. तर आता आपण बेदाणे तळून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, बेदाणेही अशा पद्धतीने तळून घेतल्यानंतर लाडूमध्ये खूप छान याचं टेस्ट लागते. याची टेस्ट तर चांगली लागतेच आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. तर फ्रेंड्स, जर आपल्याला हे मनुके वापरायचे नसतील तर पूर्णतः स्किप केले तरी चालू शकते. पण माझं मत विचाराल तर हे थोडे तरी आपण लाडूमध्ये वापरावे. यामुळे आपले हिमोग्लोबिन वाढतेच आणि आपल्याला रक्ताची पातळी वाढवण्यास ह्या बेदाण्याची
खूप मदत होते. याचे बरेच आपल्याला फायदे आपल्या शरीराला होतात. आणि जर आपल्याला इतके जर मनुके वापरायचे नसतील तर तुम्ही थोडे वापरले तरीही चालू शकतात. पहा, खूप छान असे द्राक्षासारखे फुलल्यासारखे दिसतात. तर असे तळून घ्यायचे आहेत. तसंही खूप छान लागतं ह्याची टेस्ट. ह्याचा आंबटपणाही कमी होतो. अशा पद्धतीने तळून घेऊन तुम्ही लाडू एकदा करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल. तर हे बेदाणे आपण तळून घेऊन तयार झालेले आहे. तर आता पुढे आपण खारीक ही अशाच पद्धतीने अगदी कमी तुपामध्ये आपण छान तळून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत, काही म्हटलं तरी चालू शकते. आपल्याकडे खूप तूप असेल अवेलेबल तर तुम्ही जास्त तुपामध्ये ही खारीक तळून घेऊ शकता. अगदी बाळंतणीसाठी तर खूप जास्त तूप वापरून हा पदार्थ बनवला जातो. आणि जर आपल्याला रेग्युलर खाण्यासाठी, मुलांसाठी, वृद्ध वयस्कर माणसांसाठी जर बनवायचे असेल तर तुम्ही कमी तुपामध्ये ही छान बनवू शकता. अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. थोडे थोडे करून आता ही खारीक आपली छान भाजून तयार झालेली आहे. अतिशय छान ह्याचा वास येतो. तुम्ही अशीच जर खाऊन बघितली तरीही याची टेस्ट अतिशय उत्तम लागते. आणि जर अशीच ही खारीक एवढी छान लागत असेल तर लाडूमध्ये तर अतिशय छान लागते. तर या पद्धतीने तुम्ही करून पहा. जे आपण घटक तळून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत, ते आता एक एक करून आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. पहिल्यांदा बदाम, नंतर काजू हे एकत्र करून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण डिंक आणि खोबरे छान भाजून तयार घेतलेले आहेत. तर त्याच्यातच आपण आता काजू आणि बदामची पेस्ट यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर खारीकची पूड ही आपण यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला किती बारीक करायचं आहे ते आवडीनुसार ठरवायचे आहे. काहींना मोठे मोठे कापही आवडतात. त्या पद्धतीने बारीक मोठे आपण ठेवायचे आहे. पूर्णतः आपल्यावर अवलंबून आहे. तर आता आपण किती गोड आपल्याला हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये गूळ वापरणार आहोत. या ठिकाणी मी अर्धा किलो इतका गूळ, सेंद्रिय गूळ वापरलेला आहे. आणि जेवढा गूळ भिजेल एवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे. जास्त पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर आपले लाडू पचपचित होतात. तर अशा पद्धतीने याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, याचा पाक अजिबात चुकत नाही. त्यामुळं न घाबरता या पद्धतीने पाक केला तर आपले लाडू महिनाभरही काहीही होत नाही, छान टिकतात. तर पहिल्यांदा गॅस मोठा करून हा गूळ वितळवून घ्यायचा आहे व वितळल्यानंतर मग गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. ज्याप्रमाणे आपण बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू करण्यासाठी साखरेचा एकतारी पाक करतो त्या पद्धतीनेच हा पाक तयार करायचा आहे. अजिबातच काही घाबरण्याची गरज नाही. तर या पद्धतीने आपण पाक करून घ्यायचा आहे. मध्ये आधी चेक करायचं आहे की तार आलेली आहे का. एक तार आलेली असेल तर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि ते सतत हलवून चेक करायचं आहे. नाहीतर जास्त पुढं गेली तरी हे लाडू बिघडू शकतात. यामध्ये आपल्याला केशर याच वेळी ॲड करायचं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला कोणताही पदार्थ यामध्ये ॲड करायचा आहे तो तुम्ही ॲड करू शकता. या ठिकाणी मी जायफळ आणि वेलचीही टाकलेली आहे. इतकं सगळं नाही टाकलं तरी चालेल. कोणताही एक पदार्थ टाकला जो की छान फ्लेवर येईल असा तुम्ही ॲड करू शकता. फ्रेंड्स, एकतारी पाक केल्यानंतर आपले मिश्रण हे कोरडे पडत नाही. बऱ्याचदा आपल्याला भीती वाटते की आता मिश्रण कोरडे झाले तर काय करायचे. तर या पद्धतीने जर तुम्ही पाक तयार केला तर अजिबात मिश्रण कोरडे होत नाही. तुम्ही या पद्धतीने करून पहा. हीच खरी टीप आहे. बऱ्याच जणांना लाडू चुकण्याचा जो प्रकार होतो तो याचमुळे होतो की आपले गुळाचा पाक जमत नाही किंवा फक्त कोरडा गुळ वरून टाकून मग ते मिक्सरला बारीक करून त्याचे लाडू वळले जातात. पण या पद्धतीने केले तर परफेक्टच लाडू होतात. अगदी विकतच्या पेक्षाही छान लाडू तयार होतात. तरी पाक झालेला आहे ओळखण्याचं एक
महत्त्वाचं म्हणजे आपल्या बोटामध्ये ते मिश्रण घेतल्यानंतर त्याची तार तयार होते. तर ही तार तयार झालेली आहे. तर जे आपण मिश्रण लाडूचे तयार केलेले आहे त्यामध्ये हा गरम गरमच ओतून घ्यायचा आहे व त्यानुसार आपल्याला वेलची पूड आणि जायफळ हे सुद्धा वरून या पद्धतीने टाकले तरीही चालू शकते. तर आता छान उलाटण्याच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम असल्यामुळे उलाटण्याने प्रथम हलवून घ्यायचं आहे. जर डिंक लाडूची पद्धत पाहिली तर तशी ही सोपी आहे. अगदी सरावाने तर अतिशय सहजच आपण या पद्धतीने बनवू शकतो. तर आता थोडं मिश्रण थंड झालेले आहे. तर आता हाताने मिक्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये जवळपास 100हून छोटे छोटे अधिक लाडू तयार झाले आहे. बाळंतिणीसाठी तर हा खूप पौष्टिक पदार्थ मानला जातो. त्यामुळे कुणासाठी तरी हा पदार्थ बनवावाच लागत असतो आपल्याला. त्यामुळे अशा पद्धतीने शिकून घेतल्यास हा पदार्थ घरच्या घरी अगदी भरपूर क्वांटिटीमध्ये आपण तयार करू शकतो आणि घरी बनवल्यानंतर खूप बजेटमध्येही तयार होतो. तर याची साईज लाडूची लहानच ठेवायची आहे जेणेकरून खाणाऱ्याला खायची इच्छा होईल व अर्धा राहिलेला लाडूही वाया जात नाही. तो पूर्ण खाल्ला जाईल अशा पद्धतीने आकार करून तयार करायचे आहे. तर असे हे लाडू बांधून तयार झालेले आहे. तर या पाकामध्ये खूप छान लाडू बांधता येतात व ज्या सगळे लाडू बांधल्यानंतर ते थोडा वेळ हवेत अर्धा 1 तास ठेवायचे आहे. असे केल्यामुळे लाडू छान सुकतातही व आपले लाडू छान 1-1.5 महिना टिकतात. तर फ्रेंड्स, आपले हे लाडू भरपूर असे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि जास्त आवडली असेल तर इतरांना शेअर करा व माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जर काही सजेशन असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.